आता आपण उभे आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर आणि मागील 4 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण वाटणीपत्रासाठी सुरू आहे। खरे म्हणजे हे उपोषण 15 ऑगस्टला नियमाप्रमाणे आणि एक माणुसकीच्या दृष्टीने स्वतंत्रता विचार करून सुटायला पाहिजे होते, परंतु हे उपोषण अद्याप सुटलेले नाही। तर आपण जाणून घेऊया यांची मागणी काय आहे आणि प्रशासनामधले अडचण काय आहे। तर आपल्यासोबत आहेत ह्या ठिकाणी बबलू जाधव, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। बबलू, काय म्हणताल ह्या उपोषणाच्या संदर्भात? गेल्या 13 ऑगस्ट 2026 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड येथे आमच्या खरबी येथील माझे सहकारी शेतकरी बांधव, त्यामध्ये विलासजी आंबोरे असतील, गणपतजी बोंबले असतील आणि त्यांचे सर्व सहकारी आमचे लक्ष्मणदादा हराळ असतील, यांनी आपसी वाटणी आणि हक्क सोड या संदर्भात हे आमरण उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे। 15 ऑगस्टला आपण सांगितल्याप्रमाणे आम्हाला न्याय मिळणे अपेक्षित होतं, पण 15 ऑगस्टला न्याय मिळाला नाही। गेल्या 4-5 वर्षापासून नव्हे तर गेल्या पिढ्यापासून आमची ही सातत्याची मागणी आहे की आमच्या भावाभावाची आपसी वाटणी झालेली आहे। आम्ही स्वतंत्र शेती कसत आहोत, आमचे भावाभावामध्ये कुठल्याही प्रकारचे वाद नाहीत, तर आम्हाला आमचे प्रत्येक भावाचे स्वतंत्र सातबारे व्हायला हवे, या अनुषंगाने हे उपोषण आहे। मधल्या काळात आमच्या बंदी भागातील 14 गावापैकी काही जणांचे स्वतंत्र सातबारे झाले, त्याच धर्तीवर आमचे देखील स्वतंत्र सातबारे व्हायला हवेत अशी आमची मागणी आहे। यावर प्रशासनानं आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी आमच्या उपोषणकर्त्या बांधवांची या ठिकाणी मागणी आहे। हा एका गावाचा नव्हे तर तब्बल 14 गावाचा प्रश्न आहे। ज्या ज्या ठिकाणी वर्ग 2च्या जमिनी आहे त्या जरी वनप्रशासनाच्या असतील तरी वनप्रशासनाने ते 1977च्या कायद्यानुसार महसूल विभागाकडे वर्ग केलेले आहेत। महसूल विभाग आणि वनप्रशासनाने समन्वय साधून आमच्या वन विभागाच्या जमिनी ज्या आम्ही सामंजस्याने आपसी वाटणी करून घेतलेल्या आहेत, आम्हाला स्वतंत्र सातबारा मिळावेत आणि हक्कसोड करण्याचे अधिकार मिळावेत अशी या निमित्तानं या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही मागणी करतो। हे तुमचं किती उपोषण आहे या संदर्भात? या संदर्भात वेळोवेळी वेगवेगळ्या उपोषणकर्त्यांनी, म्हणजे हे जवळपास 4th 5वं उपोषण आहे। आणि आमच्या खरबी गावकऱ्यांचं मागच्या 15 ऑगस्ट 2025 रोजी खरबी या ठिकाणी त्यांनी उपोषण केलं होतं, पण अतिवृष्टीग्रस्त पावसाच्या निमित्ताला समोर करून त्यावेळेस उपोषण स्थगित करण्यात आलं आणि त्यांना शब्द देण्यात आला की आम्ही तुमचे सातबारे वेगळे करू, स्वतंत्र करून देऊ, आश्वासन दिलं होतं। म्हणजे आश्वासन देऊन सुद्धा त्या आश्वासनाची पूर्तता प्रशासनाने केलेली नाही। तर हा विषय लवकरात लवकर मिटायला पाहिजे। काही लोकांच्या सातबारा वेगळ्या झालेल्या आहेत आणि काही जणांना मात्र अडवून ठेवण्यात येत आहे, अशा पद्धतीचं मत या उपोषणकर्त्यांनी या ठिकाणी अग्निबाणशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। उपोषणाचा 4था दिवस आहे। कालच 15 ऑगस्ट झालेले आहे। 80वा स्वातंत्र्य दिन भारत काल साजरा करत होता आणि ह्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीसुद्धा हे आमरण उपोषण उठल्यामुळे प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी सध्या उमटताना दिसत आहे। अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर, उमरखेड।